तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 हे लवकरच येणार आहे. लवकरच म्हणजे आता नेक्स्ट संडे पासून सुरू होणार आहे. मित्रांनो, आता फक्त 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोण कोण येणार आहे तेच नावे घेऊन आलो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि व्हिडिओला लाईक जर नसेल केला तर लाईक पण करून घ्या, कारण की असंच आपण नवीन नवीन अपडेट व्हिडिओ मध्ये घेऊन येत असतो. आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आणखी कोणता कॉन्टेस्टंट पाहिजे होता ते. मित्रांनो, आपल्याकडे 4 ते 5 नावाची लिस्ट आहे. त्या लिस्ट मधून मित्रांनो किती जण बिग बॉस सीझन 6 मध्ये येतील आणि किती जण नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. मोस्टली तर मित्रांनो 90% कॉन्टेस्टंट असे आहेत की बिग बॉस सीझन 6 मध्ये फिक्स म्हणजे फिक्स येणारे आहेत. ते 1 ते 2 कॉन्टेस्टंट असे आहेत मित्रांनो ते की येऊ शकतात किंवा येऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव घेतो. मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव आहे संकेत पाठक यांचं. तर संकेत पाठक हे बिग बॉस सीझन 6 मध्ये सगळ्यात टॉप लिस्टला आहेत. मग ते येणारच म्हणजे येणारच आहेत. फिक्स कॉन्टेस्टंट आहे की संकेत पाठक बिग बॉस मध्ये येणार आहेत. मित्रांनो, दुसरं नाव आहे दीपाली सय्यद. हे एक ऍक्टर आहेत. त्यांना पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येणार आहेत. त्यांना कारण की डेब्यू करायची गरज आहे. भरपूर लोक पण त्यांची वाट बघतायत की बिग बॉस सीझन 6 मध्ये त्यांना यायला पाहिजे म्हणून. मित्रांनो, तिसरं नाव आहे राधा मुंबईकर. मित्रांनो, हे एक लावणी कलाकार आहे आणि ही सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार आहे. तर कुणाकुणाला आवडेल राधा मुंबईकर बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसताना हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, चौथं नाव आहे सागर करांडे. मित्रांनो, सागर करांडे सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येणार आहेत. तर कुणाकुणाला बिग बॉस सीझन 6 मध्ये यायला बघायची इच्छा होती ते कमेंट नक्की करा. आणि मित्रांनो, आता जे नाव आहे ते म्हणजे एक रील स्टार आहे आणि पाठच्या एका शो मध्ये त्यांनी लाईव्ह शो मध्ये पण काम केलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे अनुश्री माने. अनुश्री माने सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येणार आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आता कॉमेडियन एक येणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये. त्यांचं नाव आहे गौरव मोरे. गौरव मोरेचं नाव सांगायची गरज नाही, कारण अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मित्रांनो, तसंच ते बिग बॉस सीझन 6 मध्ये सुद्धा दिसणार आहेत. आणि मित्रांनो, आता लास्ट जे नाव घेणार आहे ते नाव आहे म्हणजे श्रीमान दादा लेजंडचं. मित्रांनो, हे एक गेमर आहेत. मित्रांनो, ह्याला अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि अख्खा महाराष्ट्र ह्याला प्रेम देतो. मित्रांनो, जर श्रीमान दादा लेजंड जर बिग बॉस सीझन 6 मध्ये आले तर वन साइड गेम होईल आणि वन साइड बिग बॉस सीझन 6 हे जिंकतील का? तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला कुठला कॉन्टेस्टंट बिग बॉस सीझन 6 मध्ये येईल असं वाटतंय ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मग, बाय बाय.